शिवसेना युबीटीची मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे। या यादीनंतर शिवसेना युबीटीवर घराणेशाहीचा आरोप होतोय, कारण या यादीमध्ये नेत्यांच्या मुलांना आणि मुलींना उमेदवारी दिल्याचं समोर आलेलं आहे। आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला वॉर्ड 54 मधनं उमेदवारी देण्यात आली आहे। माजी खासदार विनायक राऊतांचा मुलगा गीतेश यांना वॉर्ड 89 मधनं रिंगणात उतरवलेलं आहे, तर माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी सुप्रदा हिला वॉर्ड 150 मधनं उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी आमदार अशोक धात्रक यांच्या मुलाला वॉर्ड 225 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। एवढ्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, त्यामध्ये बऱ्याच नेत्यांच्या आमदारांच्या मुलांना देखील समोर आलेलं आहे। त्यात चुकीचं काही नाही। प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे, तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे, पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे।